नमस्कार मैत्रिणींनो, लाडकी बहीण संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे कमिंग सून आहेत, म्हणजेच 30 ऑगस्ट शुक्रवारी रात्रीपासून लाडक्या बहीण योजनेचे 3 महिन्यांचे 4,500 रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। परंतु हे पैसे फक्त काहीच महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। त्यासाठी आपल्या राज्य सरकारने एक तारीख फिक्स केली आहे। त्या तारखेपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत त्यांचेच पैसे खात्यात जमा होणार आहेत 30 ऑगस्टच्या रात्रीपासून। तर ही तारीख कोणती असणार आहे किंवा तुम्हाला अप्रूव्हलचा मेसेज कधी आला असेल तरच पैसे मिळणार आहेत किंवा तुम्ही आधार सीडिंग कधी केलं आहे त्यावरती ही डिपेंड आहे की तुम्हाला 30 ऑगस्टच्या रात्रीपासून पैसे येणार की नाही, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। चला तर मैत्रिणींनो, पहिले पाहूयात ते म्हणजे तुमच्या खात्यात पैसे केव्हापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहेत। हे जे पैसे आहेत ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये जमा होणार आहेत। 1,500 प्रमाणे 3 महिन्यांचे 4,500 रुपये जमा होणार आहेत आणि ते पैसे 30 ऑगस्टच्या रात्रीपासून खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। परंतु यातील 50 लाखच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एका तारखेपर्यंत जे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांच्याच खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि ती तारीख आहे ती म्हणजे 26 ऑगस्ट। 26 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झाले आहेत त्याच महिलांचे बँक खात्यात 30 ऑगस्टच्या रात्रीपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे 27 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेची सरकारची जी यादी आहे ती कंप्लीट झाली आहे आणि ती यादी ही सरकारच्या हातातही गेली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे की 26 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांची सर्व यादी कंप्लीट करून 27 ऑगस्टला आमच्या हातात आले आहे। अप्रूव्हल मेसेज आलेल्या 50 लाख महिलांची यादी आमच्याकडे आली आहे आणि 30 ऑगस्टच्या रात्रीपासून या महिलांच्या खात्यामध्ये पैसेही जमा केले जाणार आहेत। परंतु या 50 लाख सर्वच महिला आहेत त्यांच्या खात्यात पैसे येणार का? तर नाही, कारण याचं महत्त्वाचं कारण आहे ज्यांचं डीबीटी ॲक्टिव्ह नाही, त्यातीलही काही महिला आहेत ज्यांचं डीबीटी ॲक्टिव्ह नाही, अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। म्हणजे जर तुमचे आधार सीडिंग झाले असेल तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत। जर तुमचे डीबीटी या तारखेला ॲक्टिव्ह झाले नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। तुमचे जर डीबीटी या तारखेपर्यंत अप्रूव्ह झाले, जर ॲक्टिव्ह झाले असेल तरच पैसे येणार आहेत। आता सरकारने सांगितलेले की 30 ऑगस्टच्या रात्रीपासून पैसे जमा व्हायला म्हणजेच यायला सुरुवात होणार आहे 50 लाख महिलांचे, परंतु त्यामध्ये काही महिलांचे या तारखेपर्यंत डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर त्यांच्या खात्यामध्ये पैसेही येणार नाही। आता ही तारीख आहे ती म्हणजे 25 ऑगस्ट। 25 ऑगस्टला तुमचा डीबीटी हा ॲक्टिव्ह असायला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल 26 ऑगस्ट अप्रूव्हल मेसेज आला पाहिजे आणि 25 ऑगस्टला डीबीटी ॲक्टिव्ह असायला पाहिजे, परंतु फॉर्म हा तुमची सर्व डॉक्युमेंट बरोबर असेल तर अप्रूव्हल होतोच। परंतु आत्ताच्या डिजिटल इंडियानुसार पैसे डीबीटी मार्फत जमा केले जातात आणि जर एखाद्या महिलेचे डीबीटी ॲक्टिव्ह करायचे असेल तर त्यांना फॉर्म भरावा लागतो बँकेमध्ये जाऊन, मग ते बँकेत प्रोसेस करतात आणि मग डीबीटी ॲक्टिव्ह होतो। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा डीबीटी ॲक्टिव्ह झाला तरी तुमचे बँक अकाउंट गव्हर्नमेंटच्या अकाउंटशी जॉईन करण्यासाठी कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 5 दिवस तरी जातात। सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे डीबीटी 25 ऑगस्टला काय ॲक्टिव्ह पाहिजे पहा, तर गव्हर्नमेंटचे जे अकाउंट आहे, आता डीबीटीद्वारे आपल्याला पैसे दिले जातात आपल्या डिजिटल इंडियानुसार।
तर त्यासाठी जर गव्हर्नमेंटचे अकाउंट आपल्या अकाउंटशी जॉईन करायचे असेल तर कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 5 दिवस जातात। तर हे 5 दिवस कोणते, तर बँकेचे 5 वर्किंग दिवस, बँकेचे जे 5 वर्किंग दिवस आहेत, या 5 वर्किंग दिवसात तुमचे अकाउंट गव्हर्नमेंट अकाउंटला जॉईन होते आणि म्हणूनच 25 ऑगस्टला DBT ॲक्टिव्ह असणे तुमचे गरजेचे आहे। त्यानंतर हे पैसे किती येणार, तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे मिळून 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बँक खात्याला तुमचं आधार सीडिंग आहे त्या बँक खात्यातच हे पैसे जमा होणार आहेत। सर्वात महत्त्वाचं आहे पहा, आधार सीडिंगसाठी याआधी बरेच फॉर्म रिजेक्ट झाले होते, आधार सीडिंग म्हणजे ॲक्टिव्ह झाले होते, अप्रूव्हल झाले होते, अप्रूव्हलचा मेसेजही आला होता, परंतु पैसे आले नाहीत। आता पैसे DBTद्वारे सोडले जातात, तर जर तुमचं आधार सीडिंग नसेल, तुमचा आधार लिंक नसेल, तर तुम्हाला पैसे कसे येणार, त्यासाठी तुम्हाला आधार सीडिंग करून घेणे हे महत्त्वाचे आहे। याआधीही बऱ्याच महिलांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन सुद्धा या आधीचे जे 2 हप्ते आहेत ते जे म्हणजे 3,000 रुपये आहेत ते आले नाहीत, कारण त्यांचं आधार सीडिंग हे नव्हतं, त्यासाठी त्यांचे पैसे आले नाहीत। यामधील ही ज्या 50 लाख महिलांची यादी आहे, त्या 50 लाख महिलांच्या यादीमध्ये हे फॉर्म अप्रूव्हल झालेली यादी आहे, परंतु यातील ज्यांचा DBT ॲक्टिव्ह नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। आता तुमची डॉक्युमेंटरी बरोबर असेल तर तुम्हाला तुमचा गव्हर्नमेंटने फॉर्म हा अप्रूव्हल केला असेल, तुम्हाला अप्रूव्हल असा मेसेजसुद्धा आला असेल, परंतु जर तुमचा DBT ॲक्टिव्ह नसेल तर तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल होऊन सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। त्यासाठी तुम्हाला DBT ॲक्टिव्ह हा 25 ऑगस्ट पूर्वीच करावा लागणार होता, कारण 25 ऑगस्टच्या अगोदरच तुम्हाला जो DBT आहे तो ॲक्टिव्ह करावा लागणार होता। कारण याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे गव्हर्नमेंटच्या हातामध्ये 26 ते 27 ऑगस्टला यादी आली आहे आणि तिथून पुढे त्यांना त्यांचे अकाउंट बँकेच्या अकाउंटशी जॉईन करायला 4 दिवस लागणार आहेत आणि 30 ऑगस्टच्या रात्रीपासून प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये गव्हर्नमेंट 4,500 रुपये जमा करण्यास सुरुवात करणार आहे। आणि त्यासाठी तुमचे 25 ऑगस्टला DBT ॲक्टिव्ह असणे तितकेच गरजेचे होते, कारण 25 ऑगस्टला जर DBT ॲक्टिव्ह होता तरच तुम्हाला तुमचे बँक अकाउंट आहे ते गव्हर्नमेंटच्या बँक अकाउंटशी जॉईन होईल आणि तरच तुम्हाला 4,500 रुपये मिळतील, म्हणजेच तरच तुमच्या खात्यामध्ये शुक्रवारी रात्रीपासून म्हणजे शुक्रवारी रात्री 30 ऑगस्टपासून तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये 3 महिन्याचे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत जय हे महाराष्ट्र।